जसं आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी माहिती दिली त्याप्रमाणे जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला। श्रीनगरमध्ये सायरन वाजवण्यात आले। भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर हा ब्लॅकआउट करण्यात आलाय। तर पठाणकोट जैसलमेरमध्ये स्फोटांचा आवाज देखील ऐकू आलेला आहे। जम्मू काश्मीरमधली आताची दृश्य आपण पाहिलेली आहेत। इथं जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। विशेषतः श्रीनगरमध्ये सायरन वाजल्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। भारत पाकिस्तान सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर हा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। तर पठाणकोट जैसलमेरमध्ये स्फोटांचा आवाज देखील ऐकण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट झाल्याचं कळतंय, काय अधिक माहिती? 8:20 हा हल्ला सुरू झालाय साधारणपणे आणि श्रीनगरमध्ये आजपर्यंत हा तणाव निर्माण झाल्यापासून गेल्या 3 दिवसामध्ये कधीही ब्लॅकआउट किंवा सायरन वाजले नव्हते। पण आज मात्र श्रीनगर शहरामध्ये सायरन वाजतायत आणि ब्लॅकआउट झालेला आहे। त्याचबरोबर जम्मूच्या बहुतेक भागामध्ये, कारण हा सगळा पाकिस्तान लगत असलेला म्हणजे हवाई अंतराने तर केवळ 4 किलोमीटर दूर पाकिस्तानची सीमा आहे, तिथे पुन्हा आकाशामध्ये काही ड्रोन दिसत आहेत आणि त्याचबरोबर मोठ्या गोळीबारांचे आवाज पण ऐकू येत आहेत। पुढे पंजाबच्या काही भागामध्ये, पठाणकोट आणि उर्वरित काही भागामध्ये अशाच पद्धतीनं गोळीबार सुरू झाल्याचं वृत्त आहे। त्याबरोबर पोखरणमध्ये 2 स्फोट ऐकायला आलेले आहेत। म्हणजे पुन्हा एकदा पाकिस्ताननं भारतावरती ड्रोन आणि त्यांच्याकडनं असलेल्या गोळीबाराच्या मदतीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे। सीमेच्या पलीकडून हे हल्ले सुरू आहेत। अर्थात त्याला भारत चोख प्रत्युत्तर देतच आहे। जवळपास 3 ते 4 ड्रोनला इंटरसेप्ट केलेलं आहे अशी माहिती आहे। श्रीनगरमध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीनं ब्लॅकआउट आणि सायरनचे आवाज होत आहेत। आज उरी आणि बाकीच्या कुपवाडा वगैरे भागामध्ये पण गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळते आहे आणि दोन्ही बाजूने त्याला प्रत्युत्तर मिळतंय। आता जम्मूमध्ये नागरिकांनी काही व्हिडिओ शूट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये सायरनचा आवाज, ब्लॅकआउट आणि आकाशामध्ये लाल गोळा, म्हणजे अर्थात तो ड्रोन किंवा गोळीबाराचे दृश्य असू शकतात, ते दिसत आहेत आपल्याला। नक्की जैसलमेरमध्ये देखील स्फोटांचे आवाज ऐकण्यात आले असं कळत आहे। तिथली काय परिस्थिती कळली आहे? जैसलमेर बरोबरच जैसलमेर, पठाणकोट हे सगळे सीमावर्ती भाग जे काल पाकिस्ताननी त्यांच्या लक्षावरती घेतले होते, त्या सगळ्या सीमावर्ती भागामध्ये हळूहळू अशा बातम्या यायला लागल्यात। आपलेच प्रतिनिधी वेगळ्या ठिकाणातून त्या संदर्भातले तपशीलवार माहिती देत आहेत। जसं पोखरण आहे, पोखरणमध्ये 2 स्फोट झालेले आहेत, तिथे 2 ड्रोन इंटरसेप्ट केलेत अशी माहिती आहे। जैसलमेरमध्ये आहे, म्हणजे राजस्थानमध्ये पण ते घडतं आहे। पंजाबच्या पठाणकोटमध्ये ते सुरू आहे। जम्मूच्या उरी आणि जम्मू भागामध्ये सुरू आहे आणि खाली श्रीनगरमध्ये व्हॅलीमध्ये पण ते सुरू आहे। म्हणजे काल जे पाकिस्तानने केलं होतं आणि जे आज विदेश मंत्रालयाच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये सांगितलं की तुर्कीकडनं आणलेली कमी क्षमता असलेली आणि कमी किमती असलेली ड्रोन आकाशामध्ये उडवून भारताकडे असलेली जी संरक्षण सिद्धता आहे तपासण्याचा प्रयत्न किंवा इनपुट्स घेण्याचा प्रयत्न, इंटेलिजन्स गॅदर करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा असू शकतो। त्याबरोबरच अशा पद्धतीचं गोंधळाचं वातावरण तयार करून, जसं सांबा सेक्टरमध्ये काल पाकिस्तानकडनं घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला आणि आपल्या बीएसएफच्या जवानांनी 7 घुसखोरांना मारलं, तसाही प्रयत्न असू शकतो। आता पाकिस्तान तशा पद्धतीच्या कारवाया करतोय आणि त्याला ज्या प्रेस ब्रिफिंगमध्ये म्हटलं आणि जसं आपण वारंवार सांगतो आहोत की त्याला योग्य ते प्रत्युत्तर दिलं जात आहे। ब्लॅकआउट जवळपास सीमावर्ती असलेल्या मोठ्या सगळ्याच शहरामध्ये हळूहळू होत आहे किंवा झालेलं आहे। नक्की, धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।